आजपर्यंत अनेक भारतीय अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर चालले आणि प्रत्येक वेळी आपल्याला अभिमान वाटला। पण यावर्षी आपल्याला विशेष आनंद आणि अभिमान वाटला कारण छाया कदम ही मराठी अभिनेत्री रेड कार्पेटवर चालली। नाकात मोठी नथ घालून तिने मराठी पण जपलं आणि गुलाबी साडी या गाण्यावरती थिरकली सुद्धा। सैराट, झुंड, न्यूड, फॅन्ड्री, लापता लेडीज अशा अनेक सिनेमातून तिने आपली मनं ऑलरेडी जिंकलेली आहेत। लापता लेडीज संपत असताना तर प्रत्येक स्त्रीला मनोमन असं वाटतं की हिच्यासारखं कणखर आपण बनायला पाहिजे। ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा 30 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा, त्याला यावर्षी ग्रँड प्रिक्स अवॉर्ड मिळालं आणि या सिनेमामध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे। त्यासाठी तिला या फेस्टिवलमध्ये स्टँडिंग ओवेशन मिळालं आणि हीच आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे। अगदी सोकॉल्ड सुंदर नसताना देखील फक्त आपल्या अभिनयाने तिने आपल्या मनात घर केलेलं आहे। अशा गुणी अभिनेत्रींना वारंवार अशा छान संधी मिळाव्यात, पुरस्कार मिळावेत आणि मराठी माणूस म्हणून आपली मान अभिमानाने ताठ व्हावी असं मला नेहमी वाटतं आणि अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्रींनी संपूर्ण जगात चमकत राहावं ही माझी मनोमन इच्छा आहे।